मुंबईच्या भायखळ्यामध्ये मोहरमच्या दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या। पेनकिलर असल्याचं सांगत 4 लोकांना उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचं उघड। एकाची प्रकृती चिंताजनक। महाराष्ट्रामध्ये उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला। ठाण्यामधील भिवंडी परिसरामध्ये पेपर फोडणाऱ्या टोळी विरोधात कारवाई। 3 जण ताब्यात। तर उद्याची परीक्षा रद्द। शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। अल निनोवरती एकजुटीनं मात करू मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला उद्देशून लेख। शेतकऱ्यांना मदत करताना आर्थिक तडजोड केली जाणार नाही। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। उद्धव ठाकरेंची संजय देशमुख यांच्या मतदारसंघात जाहीर सभा। ज्या बुजगावण्याला रक्ताचं पाणी करून निवडून दिलं पण तो गद्दार निघाला। ठाकरेंची जोरदार टीका। माफी मागत बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात ठाकरेंची मतदारांना साद। आमचं हिंदुत्व हे माणुसकी जपणारं, मंदिरं लुटणारं नाही। उद्धव ठाकरे यांचा भाजपवरती हल्लाबोल। आता भाजपमुक्त श्रीराम करण्यासाठी आंदोलन। ठाकरेंचा एल्गार। पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये पडणार। उद्धव ठाकरे आक्रमक। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारामध्ये श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता। तर राज्यमंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा। शिवसेनेमधल्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी सियाच्या आईवडिलांची 2 तासांपासून चौकशी सुरू। सियाच्या 2 मैत्रिणींची देखील चौकशी होणार। अनेक खुलासे होण्याची शक्यता। सलमान खान लवकरच गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्याची शक्यता। वांद्र्यामध्ये स्वतःचं घर बांधत असल्याची माहिती।